अभि आज काय खायचं तुला? गाजरचा हलवा. हॅलो फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा. तर त्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतलेली आहे आणि ती गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मी इथे जाड बुडाची कढई घेतलेली आहे. तर यात घेणार आहोत आपण 2 ते 3 चम्मच तूप. तर इथे गाजर आपण किसून घेतलेली आहे. 3 चम्मच तूप घेतलेला आहे आपण. आता यामध्ये आपण गाजर टाकून घेऊ. आता हा गाजरेचा पीस आपण छान तुपामध्ये मिक्स करून घेऊ. याला आपण तुपामध्ये छान 3-4 मिनिट परतून घेऊ. मधात त्याला छान असं परतून घ्यायचं. आता त्याला थोडंसं झाकून ठेवून देऊ 2 मिनिट. याला आणखी आपण परतून घेऊ. बघा, हे तुपामध्ये छान मिक्स झालेलं आहे आता आणि नरम पण झालेला आहे. हे गाजर जे आपण किसून घेतो ते दिसायला पण छान दिसते आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते. हे मिक्सरमधून काढून किंवा कुकरमध्ये जे शिजवून घेतो आपण त्याच्या आणि याच्या टेस्टमध्ये खूप फरक आहे. तर आता आपण यामध्ये साखर टाकू. साखर छान मिक्स करून घेऊ. तर बघा, साखरेला पाणी सुटत आहे. साखर आपली मेल्ट होत आहे. याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही. बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे. हा जो आपला हलवा आहे यामध्ये आपण दूध पण टाकणार नाही आणि मावा पण टाकणार नाही आहे. यामध्ये आपण खूप कमी साहित्यात हा हलवा बनवणार आहोत आणि याची टेस्ट तर एकदम लग्नात कार्यक्रमात जे हलवा बनवतात ना त्याच्याच सारखी लागणार आहे. याला साधारणतः आणखी 5-6 मिनिट आपण परतून घेऊ. हा हलवा तुम्ही स्टोअर पण करू शकता. हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आणि जेव्हा काम पडेल आपल्याला तेव्हा काढून तुम्ही तो हलवा खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता आपल्या हलव्याला किती छान कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये विलायची पावडर टाकून देऊ. आपण जास्त काही साहित्य न वापरता एकदम घरचे जे साहित्य आहेत तेच वापरलेले आहे आणि आपला हलवा खूपच छान बनणार आहे. तर हलवा तुम्ही बनवून पहा आणि टेस्ट घ्या आणि सांगा तुमचा हलवा कसा झाला तो. वरून थोडीशी बदाम टाकणार. हलवा आपला रेडी झालेला आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊ.
तर आजची रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि अस्मिताज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप छान, एक नंबर.